आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। उल्हासनगरमध्ये आज शिवसेना उंबाटा गटाकडून निदर्शनं करण्यात आली। या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। बदलापूर शहरात घडलेल्या चिमुकलीच्या दुर्दैवी घटनेविरोधात शिवसेना उंबाटा गटाकडून निषेध करण्यात आला। उल्हासनगरमधील शिवसेना उंबाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली येथील श्रीराम चौकात चेहऱ्यावर काळ्या पट्ट्या आणि हातात काळे झेंडे घेऊन निदर्शनं केली। 3.5-4 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार होतोय, त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनप्रक्षोभ माजतोय। स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करतायत, त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते। मागणी काय होती की त्या जो अपराधी आहे त्याला फाशी द्या। त्या 3.5 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मुलीचा त्याच्या गेल्या 8-10 दिवसांमध्ये कसा छळ झाला। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला 12-12 तास, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघायला लागते 12-12 तास। म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे, संवेदनशील शासन आहे। त्याच्या निषेधार्थ तिथल्या लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला, अश्रूधूर केली, त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं। म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का? आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे। त्यांच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार, गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो, या ठिकाणी जवळपास 10-12 हे असे डान्स बार आहेत। मध्यंतरी डान्स बार बंद करण्याची सरकारने काढलं, पण आता अगदी जोरजोरात चालू आहे। अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे, हे लोकांच्या कामासाठी नाही आहे, विकासासाठी नाही आहे। इथं शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले, तर त्यामुळे लोकांवर अत्याचार होत आहे, अन्याय होता, अत्याचार होत आहे। आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं। काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला, हे तुमचं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे। आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जाग आली, कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे। अशा प्रकारचं सरकार, अशा प्रकारचं कोर्ट जर 1947 पूर्वी असतं तर आतापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं। कारण महात्मा गांधींनी चळवळ केली, असहकार आंदोलन केलं, बंद केले, हे असंच केले नाहीत। लोकांनी बलिदान दिलं, त्याचबरोबर असहकार चळवळ सुरू होती। आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला आम्हाला, त्यानंतर संविधान आहे तर आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा, नाहीतर त्याला वेगळं वळण मिळतं। हा दाबण्याचा प्रयत्न, त्याचा उफाळून एक दिवस या महाराष्ट्रामध्ये विचित्र उत्क्रांती घडेल म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं, परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली। पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं तर आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे। त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार, लोकांना जागृत करायचं काम। लोक जागृत झालेले आहेत। लाडकी योजना नको आम्हाला 1500ने आम्हाला काय होणार नाही, तर राशन फुकट, पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुलाबाळांचं आम्ही आमच्या मुलीबाळी या सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा। माणूस जगतो त्या मुलांसाठी, पुढची पिढी, या पुढचं भविष्य, ते जर धोक्यात आहे, शाळा या धोक्यात आहेत, रस्त्यावर अपराध घडत आहेत, रस्त्यावर नंग्या तलवारी फिरणारी गांजा पिणारी मुलं फिरत आहेत, कसं सुरक्षित असणार? आणि म्हणून हा प्रक्षोभ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। निषेधाचे आंदोलन आहेत, आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये। या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे। पण इथं गलीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे, एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे, महाराष्ट्र चाललेला आहे। तुम्ही आरोपीला फाशी द्यायची मागणी केली आता, होय, ते काय आहे त्याच्यामध्ये? घेतली पाहिजे, फाशी दिली पाहिजे? CCTV मध्ये प्रदर्शित झालेलं आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या अपराधाला तात्काळ दंडक शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून जरब बसेल आणि अशा प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार नाही। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008
आणि 9370508280.